अंबरनाथमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येतेय। अंबरनाथमध्ये एका तोतया महिला आमदाराला अटक करण्यात आली आहे। अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही अटक केली आहे। तोतया महिला आमदाराच्या इनोवा गाडीवर विधानसभा सदस्याचे स्टिकर लावलेले होते। या तोतया आरोपी आमदाराचे नाव वंदना संजय मिश्रा असे आहे। पिस्टलचे लायसन्स काढून देण्यासाठी या तोतया महिला आमदाराने चक्क 5,20,000 रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे। फिर्यादी अनमोल दीनानाथ सिंग यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। आमदार असल्याचे भासवून या तोतया महिला आमदाराने त्यांची फसवणूक केली आहे। अंबरनाथमध्ये एका तोतया महिला आमदाराला अटक करण्यात आली। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अधिक माहिती दिली आहे। पाहूयात जगन्नाथ कळसकर काय म्हणाले ते। यामध्ये आमच्याकडे अनमोल कुमार दीनानाथ सिंग यांनी काल आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांना वंदना मिश्रा नावाची महिला अभिषेक सिंग यांनी त्यांना एक वेपन म्हणजे लायसन्स आणि एक वेपन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 5,25,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे। सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला 420-419 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि 2 इसमांना आम्ही चौकशी कामी ताब्यात घेतलेला आहे। तर आमदार हा असा प्रकार काय आला त्याच्यामध्ये? आमदाराचा प्रकार म्हणजे त्यांनी ते घेताना त्यांनी सांगितलं त्यांना की मी आमदार आहे असं भासवलं त्यांना की मी आमदार आहे, मी तुमचं काम करून देते। आणि त्यांच्या जी गाडी त्या इनोवा 108 नंबर 1008ची वापरत होत्या त्याच्यावर तो लोगो त्यांनी दाखवला की हे माझा आमदारकीचा लोगो आहे। याच्या अगोदर त्याच्यावरती काय गुन्हा? त्यांच्यावर एक 4-5 गुन्हे साकानाका पोलीस स्टेशनला दाखल आहेत। तर ही महिला राहते कुठे आणि काय? सध्या मोहन सबर्बियामध्ये राहते। मूळची ती उत्तर प्रदेशातली आहे आणि तिचं निवासस्थान आहे ते साकानाका हद्दीमध्ये मुंबईमधली आहे। हल्ली मुक्काम तिचा अंबरनाथमध्ये मोहन सबर्बिया फेज 4 मध्ये राहते। तर त्या या प्रकरणात कोणत्या मोठ्या नेत्याचं नाव? नाही, काही नाही, तसं नाही। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अभिलाष डावरे, अंबरनाथ, जिल्हा ठाणे।